जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो। श्री स्वामी समर्थ महाराज यांचे एक भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके 1818 मध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे। ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या, तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि 1975 मध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली। आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत। सादर करीत आहेत सोनलताई। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। बखर कथा। कथा 79। पुण्याचे काळबुवा। पुण्यास विष्णुबुवा काळबुवा म्हणून होते। त्यांची अशी कथा आहे। एका ब्राह्मणाचे मुलाचे पायावर बुवांनी दगड मारला। त्याबद्दल बुवांवर फिर्याद होऊन सोलापुरास विष्णू परशुराम रानडे डिस्ट्रिक्ट डेप्युटी यांच्याकडे खटला आला। चौकशीअंती बुवा वेडे ठरले। नंतर पुणे येथे वेड्यांच्या इस्पितळात बुवांस पाठवले। त्यांचा नेहमीचा जप, काळ आला रक्त खातो, काळाची राण, काळ आला असा चालत असे। एके दिवशी सदाशिवराव गवंडी व वामनबुवा बडोदकर हे फिरत फिरत इस्पितळात आले। तो बुवा वरील शब्द बोलत होते। वामनबुवांनी विचारले की आपण सत्पुरुष दिसता आणि पिशाच्य वृत्ती धरण्याचे कारण काय व आपले गुरु कोण? असे विचारताच ते म्हणाले, तुम्हाकडे ब्राह्मण पाठविला होता व तुम्ही त्याची थट्टा केली। त्या स्वामी महाराजांचे आम्ही सेवक आहोत। लोकांची उपाधी न व्हावी म्हणून ही अशी वृत्ती धरली आहे। नंतर सदाशिवराव गवंडी यांनी मुख्य डॉक्टरांचा हुकूम घेऊन बुवांस शुक्रवारात आणून ठेवले व ते त्यांची सेवा करीत होते। हे काळबुवा पुण्यास प्रसिद्ध होते। वामनबुवा त्यांचे दर्शनास नेहमी जात असत। ज्या ब्राह्मणाने बुवांवर फिर्याद केली होती तो ब्राह्मण अक्कलकोटास आला। समर्थांचे दर्शन घेतले। इतक्यात महाराज म्हणाले, का हो, आमच्यावर फिर्याद करून तुम्हास काय मिळाले? हे ऐकताच तो ब्राह्मणास खून पटली आणि तो स्वामींचरणी क्षमा मागू लागला। कथा 80। गोविंद पांडुरंग क्षेमी। गोविंद पांडुरंग क्षेमी या नावाचे गृहस्थ सोलापुरास राहत होते। यतिराजांचे दर्शन घेऊन गोविंदराव खाली बसले। इतक्यात सोलापूरचे डॉक्टर आत्माराम तेथे आले। त्यांनीही स्वामींचे दर्शन घेतले। तेव्हा महाराज डॉक्टर यांस म्हणाले, क्षेमी यांचा चेहरा पहा म्हणून आज्ञा दिली। त्यावेळी गोविंदरावांची प्रकृती चांगली इतर मनुष्यांसारखीच होती। डॉक्टरांनी तपासणी करता
काही रोग वगैरे नाही असे सांगितले. पुढे काही दिवसांनी गोविंदरावास एका महारोगाची भावना झाली. महाराजांनी डॉक्टरांस जे सांगितले होते त्याचा अनुभव आला. पुढे त्यास महाराजांची सेवा न घडल्यामुळे त्या आजारातच जन्मपर्यंत राहावे लागले. गणपतराव जोशी यांचे घरी समर्थांची स्वारी एक वेळ प्रातकाळी आली. स्वारी आलेली पाहून सर्वांस मोठा आनंद झाला. जोशीबुवांनी महाराजांस स्नान घालून पिवळा मुकुटा नेसवला व षोडशोपचारे पूजन वगैरे करून नैवेद्य समर्पण करण्यासाठी ताट पुढे ठेवले. इतक्यात जोशीबुवांचे मनात आले की महाराज भोजन झाल्याबरोबर बाहेर जाऊन मुकुटा कोणास तरी देऊन टाकतील. अशी शंका मनी येताच श्री समर्थ पाटावरून उठले. हा घे तुझा मुकुटा असे म्हणून मुकुटा सोडून दिगंबर होऊन स्वामी चालते झाले. त्यावेळी जोशीबुवांनी बहुत प्रार्थना केली, परंतु तुझे मनात मुकुट्याबद्दल शंका आली असे म्हणून स्वामी रस्त्याने चालते झाले. इतक्यात तात्या वैद्य नावाचे गृहस्थांनी भक्तिपूर्वक प्रार्थना करताच त्यांचे घरी स्वामींनी भोजन केले. ठीकच आहे, शुद्ध भक्ती असल्यावर दया कोठून आणावी, थोडीच लागते. कथा 81. जगन्नाथरावांचा रोग परिहार. कोणी एक जगन्नाथराव म्हणून मुंबईचे राहणारे. त्यांच्या पायास काही रोग होऊन जागजागी भोके पडली. वैद्य डॉक्टरांकडील सर्व औषधोपचार झाले, परंतु गुण काही येईना. तेव्हा डॉक्टर लोकांनी शेवटी असे ठरवले की ढोपरापासून पाय कापून काढला पाहिजे. पण ते भित्रे असल्या कारणाने ही गोष्ट त्यांना पसंत पडेना. जगन्नाथराव पायांच्या धास्तीने क्रूश होत चालले. त्यास त्यांच्या मित्रांनी सांगितले की तुम्ही जर अक्कलकोटास जाल तर या व्याधीपासून निसंशय मुक्त व्हाल. असे ऐकताच त्यास मोठा आनंद झाला. लागलीच आपले कुटुंब, एक स्नेही, एक आचारी, एक चाकर अशी माणसे घेऊन अक्कलकोटास जाऊन गणपतराव यांचे घरी उतरले. श्री समर्थांची स्वारी यावेळेस चोळप्पाचे घरी होती. जगन्नाथरावांनी काही फळावळ, नारळ वगैरे ठेवून श्रींचे दर्शन घेतले व ते तेज पाहून येथे आपली व्याधी निरसन होईल असे वाटून त्यांनी स्वामी महाराजांची प्रार्थना केली की स्वामी, मला एकतर हे पाय बरे करून जीवदान तरी द्या, अगर एकदाचा या देहाचा संबंध तरी तोडून टाका. अशी त्यांची करुणापर भाषणे होऊन त्यांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले व अंगास घाम सुटला. तो इतका की त्यांची सर्व वस्त्रे भिजून गेली व पायांवर मलमांच्या पट्ट्या बसवल्या होत्या त्या सर्व गळून पडल्या. त्या रोगास श्रींच्या दर्शनाची इच्छा होऊन आपली मुक्ती करून घ्यावी असे वाटले. सभोवतालची मंडळीही त्यांच्या शोकाने गहिवरली. असो, त्या जखमा सर्व उघड्या पडल्या व स्वामी महाराज म्हणाले, मादरचोद, क्या दर्द है? गळून पडलेल्या पट्ट्या त्याने आपल्या चाकरास फेकून देण्यास सांगितल्या. तो फेकण्यासाठी गोळा करीत आहे असे पाहून श्रींनी फेक दो, भान चोदकू असे बोलले. त्या जखमास त्यांनी दुसऱ्या पट्ट्या बसविल्या. नंतर मनुष्यांची फार गर्दी होऊ लागली.
तेव्हा कोणी पायास धक्का लावील म्हणून ते हळूहळू मागे सरले. त्यांचे कुटुंबांचे श्रीचरणी मस्तक ठेवून त्यांची पत्नीही फार रडू लागली व स्वामी महाराजांनी चूडेदान द्यावे अशी तिने स्वामींकडे प्रार्थना केली. मग समर्थांनी मान डोलावली व जे शब्द उच्चारले ते कोणास कळले नाहीत. असो, जगन्नाथराव मग बिऱ्हाडी आले. त्यांनी जोशीबुवांस हे सर्व घडलेले वर्तमान सांगितले. जोशीबुवांनी सांगितले की तुमचा रोग गेला असे समजा. ते नित्य श्रींच्या दर्शनास जात असत. एक दिवस ते मनात म्हणाले, ही कडू औषधे कपाळाची कधी सरतात कोण जाणे. त्यांचे हे ऐकून समर्थ म्हणाले, नवे औषध तयार होत आहे. जगन्नाथरावांनी श्रींच्या तीर्थाशिवाय दुसरे औषध घ्यावयाचे नाही असा निश्चय केला. मात्र जखमांवर माशी बसे म्हणून त्याचवर मलमाच्या पट्ट्या ते बसवीत असत. एके दिवशी गड्याच्या खांद्यावर बसून शौचाहून परत येत असता महाराज मोगलाईत गेले असे त्यांनी ऐकले. तेव्हा त्यांना फारच वाईट वाटले. मग गड्याच्या खांद्यावर बसून अक्कलकोटापासून मोगलाईत नरगुंद म्हणून 6-7 कोसांवर एक गाव आहे, तेथे ते गेले. त्यावेळी श्रींची स्वारी मुसलमानांच्या दर्ग्यात बसली होती. जगन्नाथरावांनी दर्शन घेऊन अति आक्रोश मांडला आणि म्हणाले, स्वामी देवा, आता मी काय करू? मला या दुःखापासून सोडवा. हे ऐकून समर्थ म्हणाले, मालक आला नाही. ते ऐकून ते म्हणाले, देवा, मी कोण आहे हे मला कळत नाही, तर मालक कोण हे मी कसे जाणू? त्यांनी खिशातून चांदीच्या पादुका काढून श्री स्वामींच्या चरणास लावल्या व परत खिशात ठेवल्या आणि पादुकांच्या तीर्थाशिवाय आता मजला दुसरे औषध नको असे ते स्वामी महाराजांना म्हणाले. आता हे पाय तारोत अथवा मारोत. मग श्रींनी त्यांच्या मस्तकावरून हात फिरवून त्यांना आशीर्वाद दिला. नंतर जगन्नाथराव अक्कलकोटास आले. दुसरे दिवशी स्वप्नात स्वामी महाराज अक्कलकोटास आले आहे असे त्यांनी पाहिले. जागे होऊन पाहतात तो खरेच श्री स्वामी महाराज मोगलाईतून अक्कलकोटास आले होते. असो, याप्रमाणे बरेच दिवस त्यांनी अक्कलकोटास राहून यथाशक्ती श्रींची सेवा केली. रोग थोडा थोडा कमी होत चालला. मुंबईस परत येण्यास त्यांनी श्रींकडे आज्ञा मागितली. हे ऐकून महाराज म्हणाले, घरकू जाओ. दर्शन घेऊन जगन्नाथराव मुंबईस परतले. थोड्याच दिवसांनी पाय चांगले बरे झाले. मग ते श्रींचे एकनिष्ठ भक्त बनले. एक दिवस सहज भाऊदाजी डॉक्टर यांस त्यांनी आपले पाय दाखवले. त्यांस व त्यांच्या स्नेहमंडळीस या कृत्याचे मोठे कौतुक वाटले. श्री समर्थांची अशी एक एक अगाध लीला आहे. ती कोटपर्यंत वर्णन करावी. कथा 82. आंधळ्या मुलास नेत्रप्राप्ती. एक वेळ श्री स्वामी समर्थांची स्वारी देशमुखांच्या वाड्यात बसली होती. जवळ बाबा सबनीस, रामदासी बुवा, बाबा यादव, गोपाळ भट, सुंदराबाई, आणखीही मंडळी होती. त्यावेळी सुंदराबाईजवळ एक मोगलाईतील ब्राह्मणाची बाई आपल्या मुलासकट बसली होती. शिवबाईने महाराजांची प्रार्थना केली की या ब्राह्मणाच्या बाईच्या मुलाचे डोळे मौजीबंधन झाल्यापासून गेले आहेत. या मुलास
अगदी दिसत नाही. तरी स्वामी कृपा करून त्याला डोळे द्यावेत. तिचे हे भाषण ऐकून श्री समर्थ म्हणाले, 5 राक्षस आमची परीक्षा बघण्याकरिता येत आहेत. त्या परीक्षेच्या वेळेस हा पोरगा डोळे उघडील. इतक्यात 5 वैष्णव डोकीला शालजोड्या बांधलेले तेथे आले. त्यांनी समर्थांची कीर्ती ऐकून, हे संन्यासी कोठेही जेवतात, हा धर्म कुठे सांगितला आहे? हे सर्व काही ढोंग आहे, तर ते बाहेर काढावे असा मनी विचार करून आले होते. मग त्यांनी श्रींस नमस्कार वगैरे काही न करता स्वामींसमोर ते मोठ्या डौलाने जाऊन बसले. काही कर्नाटकी भाषेत तर काही संस्कृत भाषेत आपापसात बोलू लागले. इतक्यात आणखी एक आचार्य व 7 दुसरे वैष्णव तेथे आले. श्रींस साष्टांग नमस्कार करून ते महाराजांसमोर बसले. महाराजांनी आंधळ्या मुलास, गणेशा इकडे ये असे सांगितले. या काळ्यांच्या मनातील वाक्ये उत्तरासह यांना सांग असे स्वामींनी त्या मुलास सांगितले. तेव्हा आंधळा मुलगा स्वामींचरणी मस्तक ठेवून विनवू लागला की स्वामी महाराज, मला अक्षर देखील येत नाही, मग मी यांना काय सांगू? तेव्हा समर्थांनी आपल्या गळ्यातील माळ त्या आंधळ्या मुलाचे गळ्यात घातली व झेंडूचे फूल त्याच्या दोन्ही डोळ्यांस लावले. समर्थांचे कृपाकर नेत्रास लागताच अंध मुलगा डोळे उघडून वैष्णव आचार्यांचे समोर जाऊन उभा राहिला आणि आवेशाने पंचवैष्णवांनी मनात आणलेली वेदवाक्ये, भगवद्गीतेतील श्लोक तसेच भागवतातील श्लोक तो म्हणू लागला व त्यांचवर त्यांच्या मनात आलेल्या शंकांची उत्तरे यथासांग अर्थासह तो देऊ लागला. श्रींनी दिलेले हे अद्भुत पारमार्थिक सामर्थ्य पाहून वैष्णव आपल्या मनात विरघळले, अगदी खजील झाले आणि अभिमान सोडून स्वामींचरणी अनन्य शरण होऊन समर्थचरणी साष्टांग नमस्कार घालते झाले व महाराज आमच्या अपराधांची क्षमा करावी म्हणून स्वामी समर्थांकडे क्षमायाचना करू लागले. आपण समर्थ आहात, आमचेसारखे मूढजन आपले निरंतर अपराध करतात, पण आपण त्या सर्वांना क्षमा करता असे आपले ब्रीद वेदपुराणे गातात. याप्रमाणे ते स्वामींची स्तुती करू लागले. ते ऐकून महाराज म्हणाले, आम्ही पाहिजे त्या जातीचे मनुष्यांचे अन्न खातो. ही परीक्षा पाहण्याकरिता येथे आलास आणि तुझी आई मुसलमानाखाली गेली व तुझा जन्म इमाम बक्षापासून झाला. तिची परीक्षा तू केली नाहीस. हे श्रींच्या मुखातील भाषण ऐकून दे माय धरणी ठाय या म्हणीप्रमाणे वैष्णवास झाले. अत्यंत लज्जित होऊन तो स्वामी महाराजांस म्हणाला, महाराज, अशा पतितास प्रायचित्त काय ते आपणच मला सांगावे. मी आपला दास आहे. स्वामी, मजवर कृपा करावी. काल पंढरीनाथ याचे घरी भोजनास गेलो असता एका स्मार्ताने आपली कीर्ती वर्णन केली. त्यावेळी मी विद्वत्तेच्या उन्मादाने आपली फार निंदा केली व परीक्षा पाहण्यास आलो. मजसारखा दुष्ट, छलक, चांडाळ, पतित असा कोणी या जगतात नसेल असे मला स्वअनुभवाने कळून आले आहे. परंतु काही पूर्वपुण्याईने आपले दर्शन मला झाले. आपल्या दर्शनाबरोबर माझी खात्री झाली व मला पश्चाताप झाला. तरी आता मजदिनावर आपण कृपा करून माझ्या कल्याणाचा मला मार्ग दाखवा. जी आपण मला आज्ञा कराल ती शिरसावंद्य मानून मी करण्यास सिद्ध झालो आहे. असे आचार्यांचे भाषण ऐकून दयाळू महाराज म्हणाले, गंगा स्नान करून भागवत धर्म आचरण कर.
म्हणजे तू पापापासून मुक्त होशील. असा तात्काळ अनुग्रह झाल्यावर सर्व वैष्णव प्रेमभावाने स्वामी चरणांवर मस्तक ठेवून श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असा जय जयकार करीत आपापल्या गावी गेले. तेव्हापासून ते श्रींची वारी करू लागले. अंध मुलगा स्वामी कृपेने डोळस व अत्यंत विद्वान झाला. त्याची मातोश्री आपल्या मुलास घेऊन आपल्या गावी पुन्हा गेली. आजच्या कथा समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.